सर्वांचं लाईव्ह ब्लॉग्समध्ये मनपूर्वक स्वागत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समोर निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सर्वदा गणाला वंदन करत असताना आपण करूयात या ठिकाणी लाईव्ह ब्लॉगला सुरुवात। खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वाहिनीच्या माध्यमातून खरं तर परवानगीने आणखी एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय। श्री गणेश क्रिकेट संघ दहिवडी आयोजित मात्र स्वरा ट्रॉफी 2026 पर्व आपण पाहतोय। पहिलं पर्व दमदार पर्व या ठिकाणी पाहायला मिळेल। खरं तर आज या ठिकाणी आपण या स्पर्धेविषयी आज लाईव्ह ब्लॉग्सला आपण इथे जॉईन झालोय। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उल्हासनगरचे खरं तर संचालक बालकृष्ण मुंडे साहेबांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समेतांच्या सहकारी मित्रांचं मनपूर्वक स्वागत। स्पर्धा आपण पाहिली तर नक्कीच रोख रक्कम तब्बल 50,000 या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक आहे। त्यानंतर पाहिलं तर द्वितीय क्रमांक रोख रक्कम 25,000, तृतीय चतुर्थ आणि पाचवे 12,000 रुपये आपण पारितोषिक देतोय। खरं तर या स्पर्धेचा कालावधी पाहिला तर अगदी 3 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी आहे। खरं तर 4 दिवसीय ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचं खास आकर्षण आपण पाहू शकाल। खरं तर या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीरसाठी तुम्हाला 2 व्हीलर बाईक नक्कीच पाहायला मिळेल आणि ती 2 व्हीलर बाईक देण्याचं खरं तर सौजन्य आम्हाला केलंय ते नक्कीच आपण पाहू शकाल। खरं तर प्रवीण भाऊ राऊत यांच्या माध्यमातून व त्यांचेच खरं तर आकाश राऊत यांच्या माध्यमातून आम्हाला 2 व्हीलर बाईक मिळाली। खरं तर त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। या स्पर्धेत खरं तर एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार अर्थातच मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला बाईक पाहायला मिळेल। खरं तर या स्पर्धेचे जे काही नियम आहेत ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सर्वप्रथम या स्पर्धेत आपण येणाऱ्या 40 संघांना आपण सहभाग दिलेला आहे। 40 संघांना आपण इथे समाविष्ट करतोय। सर्व संघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि सर्व संघांचं सर्वात प्रथम आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय कारण की आपण स्वराज चषकात आपण नाव नोंदवलंय। आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। व त्यानंतर प्रत्येकी सामना जे पहिल्या फेरीचे जे सर्व सामने आहेत ते आपण 4-4 षटकांचे खेळवणार आहोत याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे। त्यानंतर कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे। व त्यानंतर पाहिलं अगदी पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। आपण प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देतोय, एक बिमर साठी आणि एक रनआउट साठी अशी 2 प्रकारचे रिव्ह्यू आपण प्रत्येक टीमला देणार आहोत। व त्यानंतर पाहिलं तर अगदी सामना आपण पाहिलं तर एक गाव 11 पद्धतीने खेळवले जातील म्हणजे एका गावातील सर्व खेळाडू असेल याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे। व त्यानंतर सर्व संघांना नक्की जो काही लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जी काही तुम्हाला मॅच खेळावी लागेल, जो काही तुम्हाला बिल देण्यात येईल त्या व्हिडिओवरती तुम्हाला येणं बंधनकारक असेल। व त्यानंतर पाहिलं तर एखादा संघ जर का अगदी लाईव्ह ब्लॉग पडल्यानंतर एखादा संघ कॅन्सल झाला, तिथे एखादा संघ नसेल तर त्याच कालावधीचा संघ तिथे ऍडजस्ट केला जाईल याची नोंद सर्व संघांनी घ्यायची। व या स्पर्धेत थ्रो गोलंदाजी चालणार नाहीये। आपण करूया या स्वरा ट्रॉफी चषकाला खरं तर लाईव्ह ब्लॉगला करूया सुरुवात। खरं तर आज पहिला दिवस आपण इथून पहिल्या दिवसाचे लॉट्स आपण ओपन करूयात। 3 तारखेचे लॉट्स आपण या ठिकाणी ओपन करूयात आणि एक्स्ट्रा पोल असेल माफी असावी। एक्स्ट्रा पोल तब्बल 40 संघ आपण पाहतोय आणि एक्स्ट्रा पोल या ठिकाणी आपण पाहतोय। बालकृष्ण मुंडे दादांच्या शुभ हस्ते आपण इथे ड्रॉ ओपन करतोय। मात्र एक्स्ट्रा पोल मध्ये पहिली मॅच कोणाची असेल हे देखील पाहूयात। खरं तर यास पेन्सिल विरुद्ध वराडे नक्कीच एका बाजूला पाहिलं तर भाऊजी आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर अगदी पेन्सिल संघ विशाल यांचा संघ आहे। हा पहिला सामना असेल एक्स्ट्रा पोल मधील। त्यानंतर बुधवारच्या दिवशी मात्र पहिला सामना एक्स्ट्रा पोल मध्ये पाहायला मिळेल। पुन्हा एकदा दादांना विनंती असेल आपण इथे ड्रॉ ओपन करायचे आहेत। एक्स्ट्रा पोल मधील आपण लॉट्स ओपन करतोय। खरं तर प्रत्येक दिवशी आपण एक सामना खेळवतोय। त्यानंतर दुसरा सामना एक्स्ट्रा पोल मध्ये वराडे विरुद्ध इनकाव पंकज यांचा संघ आहे। ही दुसरी मॅच आहे। त्यानंतर तिसरी मॅच एक्स्ट्रा पोल मधील पाहायला मिळेल। पुन्हा एकदा आम्ही दादांना विनंती करू आपण ओपन करायचं आहे। नंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतील, दोन्ही सामने या ठिकाणी पाहायला मिळतील म्हणजे या 4ही संघांना आम्ही विनंती करू येस आपण तिसऱ्या दिवशी यायचा आहे। पहिला सामना मानकुली बी विरुद्ध चांदफ या 2 संघादरम्यान हा पहिला सामना रंगेल तिसऱ्या दिवशी, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे। व त्यानंतर तिसऱ्या दिवसातील ही दुसरी लढत एक्स्ट्रा पोल मध्ये पाहायला मिळेल ती म्हणजे जुबेली पाडा विरुद्ध दहिवली अशी ही चौथी मॅच असेल।
अशा प्रकारे आपण जे एक्स्ट्रा पोलातील जे सामने होते जे लॉट्स होते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेत व त्यानंतर आपण या स्पर्धेचा पहिला दिवस अर्थातच रेग्युलर गट या ठिकाणी आपण ड्रॉ आपण करतोय 3 तारखेचा हा लॉट्स आहे. या ठिकाणी संपूर्ण रेग्युलर गट या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर 3 तारीख म्हणजे या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मात्र कोणता संघ असेल जो या गटातील पहिला सामना केला. यास आंबेशिव संघ आणि ढोके मात्र या दोन संघादरम्यान हा पहिला सामना असेल. रेग्युलर गटातला हा पहिला सामना. त्यानंतर दुसरी मॅच फुलगाव तेजस यांचा हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिला तर टीम जुबिली बी एका बाजूला तेजस दुसऱ्या बाजूला विश्वनाथ असा सामना नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. मात्र हा दुसरा सामना आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील दुसरी मॅच रेग्युलर गटातले हे सामने आपण पाहतोय. त्यानंतर तिसरी मॅच इथं आपण पाहू शकाल पिनगाव शंकर विशांत संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल जय भवानी शिरगाव बी संघ. ही तिसरी मॅच आहे. त्यानंतर पहिल्या दिवसातील पहिला फेरीची ही चौथी मॅच आपण इथे ओपन करायची आहे. पुन्हा एकदा दादांना विनंती असेल आपण ओपन करायचं आहे. जांभिवली विरुद्ध मोहपाडा एरंदाळ अशा रीतीने हा चौथा सामना असेल. या ठिकाणी आपण 3 दिवसाचे खरं तर 3 तारखेचे लॉट्स आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर स्पर्धेचा दुसरा दिवस दिनांक 4 फेब्रुवारी आणि 4 तारखेचे देखील आपण लॉट्स इथे लगेच ओपन करतोय. पुन्हा एकदा आम्ही सर्व आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे लॉट्स ओपन करायचे आहेत. मात्र 4 तारखेचे हे लॉट्स आपण इथे ओपन करतोय. पहिला सामना या ठिकाणी पाहूयात कोणता संघ असेल. भोज विरुद्ध टीम श्री गणेश मानकिवली या दोन संघादरम्यान हा पहिला सामना असेल. खरं तर पहिला सामना आपण पाहू शकाल या दोन संघादरम्यान. रेग्युलर गटाला आपण इथून सुरुवात करतोय आणि रेग्युलर गटातला हा पहिला सामना टीम भोज विरुद्ध मानकिवली. त्यानंतर दुसरा सामना सांडशी विरुद्ध चिंचवली आनंद गावंड्यांचा संघ आहे. हा दुसरा सामना असेल. त्यानंतर तिसरी लढत तर आपण 4 तारखेचे लॉट्स या ठिकाणी ओपन करतोय आणि तिसरा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजेच टीम सांगली विरुद्ध जांताराचा बदलापूर गाव या दोन संघादरम्यान ही तिसरी मॅच पाहायला मिळेल. खरं तर 4 तारखेचे हे लॉट्स आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील ही चौथी लढत मात्र कोणत्या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. टीम गावदेवी खरवई विरुद्ध मायदान स्टार 11 फुलगाव संघ आहे. या दोन संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळेल. या ठिकाणी अशा प्रकारे आपण 4 तारखेचे रेग्युलर गटातील देखील लॉट्स आपण कंप्लीट केले. त्यानंतर 5 तारखेचे लॉट्स देखील आपण लगेच ओपन करतोय. 5 तारखेचे लॉट्स आपण ओपन करतोय. रेग्युलर गटाला आपण सुरुवात करतोय. खरं तर 5 तारखेला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा पोल मधील 2 सामने आहेत व त्यानंतर आपण रेग्युलर गटाला सुरुवात करतोय आणि रेग्युलर गटातली पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल टीम पालेगाव